करण्यासाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशित झालो ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की अबे क्या बोल रहा है पिलियन बोल कायद्याद्वारे प्रस्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल चुप हो जा सातवीं फेल चुप मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन आणि भारताची सार्वभौमता व एकत्मता उन्नत राखीन. इस वक्त बॉडी इतनी गर्म है, मेरे सामने ये लोग नजर आए तो इनको मैं चीड़ डालूंगा, ऐसा मालूम। पेपर फाड़ने के लिए तो भी टाइम लगेगा, लेकिन इनके पिछवाड़े पकड़ के फाड़ दूंगा, इनके पेटों में डाल के हाथ चीड़ दूंगा, इनकी हथेलियां खींच लूंगा। काही दिवसांपूर्वी अजितदादा पवार यांनी एक निर्णय घेतला होता, तो म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढणार नाही। मात्र अजितदादा पवार यांच्या समर्थकांना आणि बारामतीकरांना अजितदादांचा हा निर्णय अजिबातच आवडला नाही, पटला नाही। त्यामुळे अजितदादांच्या समर्थकांनी आणि बारामतीकरांनी अजितदादांच्या या निर्णयाला खूप विरोध दाखवला। शेवटी अजितदादा पवार यांना आपला हा निर्णय मागे घ्यावा लागला। मात्र आता अजितदादा पवार यांच्या विरोधामध्ये त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटातर्फे निवडणूक लढणार आहे। मित्रांनो, युगेंद्र पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करत असतानाचा व्हिडिओ नुकताच तुम्ही बघितला। यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे जाणवलेलं असेल की युगेंद्र पवार यांना मराठी देखील व्यवस्थित धडपणे अस्खलितपणे बोलता येत नाही, त्यांची जीभ मराठी बोलताना काही शब्दांवर अडखळते। मात्र याच युगेंद्र पवार यांना शरद पवार यांनी पाठिंबा दिलेला आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की नक्की युगेंद्र पवार यांना उभं करण्यामागे शरदचंद्र पवार यांची काय रणनीती असू शकते। बारामती मधला युगेंद्र पवार नावाचा फॅक्टर अजितदादा पवार यांना पराभूत करण्यासाठी पुरेसा आहे की नाही। मूळ मुद्द्याला, मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो। प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोर YouTube चॅनल चालू केलेलं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। त्या लिंकला क्लिक करा आणि हिंदू प्रपंच या YouTube चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा। कदाचित असं होण्याची शक्यता आहे की महाप्रपंच या YouTube चॅनलवरून पुढे आपला संपर्क होणं थोडंसं अवघड होईल, कारण नुकतीच YouTube कडून आम्हाला एक नोटीस मिळालेली आहे, ज्याचं उत्तर 2 दिवसामध्ये आम्हाला द्यायचं आहे। ते उत्तर आम्ही देणारच आहोत। मात्र दैव दुर्विलासाने समजा महाप्रपंच या YouTube चॅनलवरून आपला संपर्क होऊ शकला नाही, तर हिंदू प्रपंच या YouTube चॅनलवरून आपण एकमेकांच्या संपर्कात राहूया आणि संवाद साधत राहूया। म्हणूनच हिंदू प्रपंच या YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा। लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता बोलूया मूळ मुद्द्याकडे, मूळ विषयाकडे। मित्रांनो, शरदचंद्र पवार यांनी खूप आधीच हे जाहीर केलेलं होतं की युगेंद्र पवार हे बारामतीमधून अजितदादा पवार यांच्या विरोधामध्ये विधानसभेची निवडणूक लढणार आहेत। खरं तर अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार या जेव्हा सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये लोकसभेला निवडणूक लढत होत्या, तेव्हाच हे गणित ठरलेलं होतं। सुनेत्रा पवार यांचा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे। या अगोदर देखील पार्थ पवार हा जो अजितदादा पवार यांचा सुपुत्र आहे, त्याचा देखील आधीच्या निवडणुकांमध्ये पराभव झालेला आहे। घरामध्येच 2 पराभव अजितदादा पवार यांनी बघितलेले आहेत। शरदचंद्र पवार गटाच्या लोकांना आता असं वाटायला लागलेलं आहे की बारामतीमधून अजितदादा पवार यांचा पत्ता जर साफ केला, अजितदादा पवार यांना जर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत केलं, तर अजितदादा पवार यांचं अख्खं राजकारणच संपून जाईल, त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल। मात्र असं होणं शक्य नाहीये, कारण बारामतीमध्ये खरंच कोणी काय विकास केलेला आहे हे बारामतीकरांना चांगलंच माहीत आहे। सुप्रिया सुळे यांनी अजितदादा पवार यांनी केलेली कामं आपल्या जाहीरनाम्यामध्ये दाखवून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा आणि लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा खूप प्रयत्न केला। त्यामध्ये त्या बऱ्यापैकी यशस्वी सुद्धा झाल्या। अजितदादा पवार सुप्रिया सुळे यांचा खोटा प्रचार खोडून काढण्यामध्ये कमी पडले आणि म्हणूनच बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला। लोकसभेच्या प्रचाराच्या वेळी सुप्रिया सुळे बारामतीच्या आसपासच्या गावकऱ्यांना वचन देत होत्या, मी खासदार झाले की तुमचा पाण्याचा प्रश्न नक्की सोडवेन। लोकसभेचा निर्णय होऊन 5 महिने झालेले आहेत, पाण्याचा प्रश्न अजूनही तसाच आहे। पुढची 5 वर्ष सुद्धा हा प्रश्न सुटेल की नाही याची खात्री कोणीही देऊ शकत नाही। त्याचं कारण असं आहे की
सुप्रिया सुळे यांना विजय मिळवायचा होता, त्यांनी तो मिळवलेला आहे. आता जनता 5 वर्ष खड्ड्यात गेली तरी त्यांना काहीही फरक पडणार नाही. उलट रस्त्यावर जितके खड्डे पडतील तितकं सुप्रिया सुळे यांचं सेल्फी विथ खड्डे हे प्रेम उफाळून येईल. शरद पवार यांनी अजितदादा पवार यांना शह देण्यासाठी बारामती विधानसभा मतदारसंघातून त्यांचे नातू युगेंद्र पवार यांना उभं केलेलं आहे. युगेंद्र पवार हे अजितदादा पवार यांच्या सख्या भावाचे सुपुत्र आहेत. म्हणजेच एकीकडे काका पुतण्या ही लढत आणि आता परत एकदा काका पुतण्या हीच लढत बारामतीमध्ये बघायला मिळणार आहे. खरं तर ही लढत युगेंद्र पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये नाहीच आहे. ही लढत थेट अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्येच आहे. अनेकांना असं वाटलेलं होतं की शरद पवार यांनीच अजितदादा पवार यांना भाजपसोबत पुढे पाठवलेलं आहे. मात्र अनेकांचा हा समज खोटा ठरलेला आहे. अजितदादा पवार यांनी वेळोवेळी शरदचंद्र पवार यांच्याकडे विनंती केलेली होती की आता बस करा, आता थोडं थांबा, आता नवीन पिढीकडे सूत्र सोपवा, त्यांना सुद्धा आता संधी द्या. मात्र 84व्या वर्षी देखील शरद पवार यांचा काड्या करण्याचा, राजकारण करण्याचा मोह अजिबातच आवरला जात नाही. युगेंद्र पवार यांना उमेदवारी देत असताना शरद पवार असं बोललेले आहेत की युगेंद्र पवार हे उच्च शिक्षित आहेत आणि म्हणून मी त्यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करतोय. बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये युगेंद्र पवार हे एकटेच उच्च शिक्षित आहेत का? इतर उच्च शिक्षित आता बारामतीमध्ये उरलेलेच नाहीयेत का? म्हणजे बारामतीमध्ये फक्त युगेंद्र पवार हेच उच्च शिक्षित आहेत आणि बाकीचे सगळे जण अडाणचोट आहेत असं शरद पवार यांना सुचवायचं आहे का? शरद पवार म्हणतात की युगेंद्र पवार हे उच्च शिक्षित आहेत. अहो, तुमच्या या उच्च शिक्षित उमेदवाराला मराठी सुद्धा धड बोलता येत नाही. मराठी बोलत असताना सुद्धा यांची जीभ 100 वेळा अडखळते आणि तुम्ही यांना म्हणता की हे उच्च शिक्षित आहेत. अहो, 2 शब्द बोलण्याची सुद्धा ज्या माणसाला भ्रांत नाहीये किंवा आपण काय बोलत आहोत याचं यांना भान नाहीये, असा उमेदवार देऊन बारामतीकरांचं भविष्य पुन्हा एकदा अंधारात ढकलायचं आहे का? कारण तुमच्या मुलीला खासदारकीचं तिकीट देऊन आणि तिला तिथून जिंकून आणून असंही तुम्ही बारामती आणि आसपासच्या लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या गावकऱ्यांचं आयुष्य अंधकारामध्ये तर ढकललेलंच आहे. कारण आता इथून पुढची 5 वर्ष तुमची कन्या खासदार म्हणून काहीही करणार नाही. ही काळ्या दगड्यावरची पांढरी रेष आहे. अशात आता युगेंद्र पवार सारख्या राजकारणाचं अजिबातच ज्ञान नसणाऱ्या, जाण नसणाऱ्या उमेदवाराला अजितदादा पवार यांच्या पुढ्यात उभं करून, त्यांच्या विरोधात उभं करून शरद पवार यांना नेमकं काय साध्य करायचं आहे? युगेंद्र पवार यांना धड बोलता येत नाही, यांना राजकारणाची काहीही जाणीव नाहीये, यांना लोकांच्या प्रश्नाशी काही देणं घेणं नाहीये, हे कधी जनतेमध्ये मिसळलेले नाहीयेत, यांना जनतेच्या प्रश्नांची जाण नाहीये, यांना आपल्या मतदारसंघामध्ये आपण काय काम केलं पाहिजे याची सुद्धा जाणीव नाहीये. अशा अत्यंत अज्ञानी उमेदवाराला अजितदादा पवार यांच्या विरोधामध्ये उभं करून शरद पवार यांनी दाखवून दिलेलं आहे की काहीही जरी झालं तरीही बारामतीची सीट ही पवार घराण्यातच आली पाहिजे, माझ्याकडेच आली पाहिजे, बारामतीची सत्ता माझ्याकडेच असली पाहिजे. मात्र बारामतीकरांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की आतापर्यंत बारामतीचा जो विकास झालेला आहे त्यामध्ये अजितदादा पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. जो माणूस सकाळी 6 वाजता जनतेच्या भेटीगाठी घेतो, त्यांचे प्रश्न जाणून घेतो, ज्याच्या दिवसाची सुरुवात सकाळी 5 वाजता होते, अशा कार्यक्षम माणसाला तुम्ही डावलू शकत नाही. अजितदादा पवार यांचं बारामतीसाठीचं कार्य नाकारलं जाऊ शकत नाही. युगेंद्र पवार यांनी कितीही जरी दंड थोपटले तरी देखील अजितदादा पवार यांच्या कार्याची उंची त्यांना गाठायला आणखी बराच अवधी आहे. युगेंद्र पवार यांचं म्हणणं असं आहे की शरद पवार यांचा मला पाठिंबा आहे आणि त्यामुळे विजय माझाच होणार आहे, गुलाल माझ्याच नावाचा उधळला जाणार आहे. प्रत्येक वेळी असं होत नसतं. लोकसभेच्या वेळेस जे समीकरण होतं ते समीकरण विधानसभेला लागू होत नाही. मतदार आता बऱ्यापैकी जागृत झालेला आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि महाभकास आघाडीने आतापर्यंत जो खोटा नरेटिव्ह चालवला तो आता लोकांच्या लक्षात यायला लागलेला आहे. इथून पुढे सुद्धा हे लोक रेटून खोटं बोलणार आहेत. मात्र यांचा हा खोटा नरेटिव्ह उघडा पडत चाललेला आहे आणि यांच्या चेहऱ्यावरचे बुरखे टराटरा फाटत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी 23 जानेवारी 1994च्या GR मध्ये शरद पवार यांनी जो खुट्टा मारून ठेवलेला आहे तो मराठा समाजाला माहीत नाही असं नाहीये. अनेकांना ही गोष्ट आता कळून चुकलेली आहे की मराठा आरक्षणाचा खरा मारेकरी शरद पवारच आहेत. तेव्हा तमाम मराठा समाजाने मतदान करत असताना ही गोष्ट अजिबातच विसरायची नाही. लक्षात ठेवा मित्रांनो,
तुमच्या आरक्षणाच्या आड शरद पवारच आलेले आहेत. या उलट महायुती सरकारने म्हणजेच अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मराठ्यांना वेगळं आरक्षण लागू केलेलं आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यामध्ये अजितदादा पवार यांचा सुद्धा खूप मोलाचा वाटा आहे. अर्थमंत्री आहेत. अहो त्यांच्याचकडून तर सगळं अर्थसहाय्य होत आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत 1 लाख मराठ्यांना उद्योजक बनवण्यात आलेलं आहे. सारथी सारख्या योजनेतून कितीतरी MPSC UPSC मध्ये पोरं निवडली गेलेली आहेत. मराठा समाजाचं सर्वार्थाने सर्वांगाने विकास करण्याचं काम महायुती सरकार नेटाने करत आहे, प्रामाणिकपणे करत आहे. ज्यामध्ये खोडा घालण्याचं काम भकास आघाडी नक्कीच करणार, शरदचंद्र पवार नक्कीच करणार, उद्धव ठाकरे नक्कीच करणार. तेव्हा मराठा समाजाने मतदान करत असताना या सगळ्या गोष्टींचा नक्कीच विचार केला पाहिजे. शरद पवार यांनीच उभा केलेला मनोज जरांगे नावाचा भस्मासूर आता मुस्लिम मुल्ला मौलवींच्या सोबत बैठका करतोय, गुप्त बैठका करतोय, गुप्त चर्चा करतोय आणि यामधून पुन्हा एकदा मुस्लिम मतदारांनी भकास आघाडीला मतदान करावं असं आवाहन करत आहे. मुल्ला मौलवींनी तर फतवे सुद्धा जारी केलेले आहेत की भकास आघाडीला मतदान करा. ते जर फतवे जारी करू शकतात तर आम्ही तर विनंती नक्कीच करू शकतो. मित्रांनो, मतदान करत असताना हिंदू म्हणून मतदान करा, हिंदुत्ववादी पक्षालाच मतदान करा. हिंदू आहात, हिंदूंची एकी वाढवा. यामध्ये कुठेही धार्मिक द्वेष पसरवण्याचा अजिबातच आमचा हेतू नाही किंवा उद्देश नाही. हिंदूंनी एकत्र यावं, यामध्ये धार्मिक द्वेष कसा काय असू शकतो? हिंदूंची एकजूट हेच हिंदूंचं अस्तित्व आहे. लक्षात ठेवा, कटोगे तो बटोगे, एक रहोगे तो नेक रहोगे. पुन्हा एकदा ऐका, कटोगे तो बटोगे, एक रहोगे तो नेक रहोगे. 20 तारखेला ही गोष्ट मतदान करत असताना नक्की आवर्जून लक्षात ठेवा मित्रांनो. युगेंद्र पवार हे अजितदादा पवार यांच्यासाठी अजिबातच आव्हान नाहीत. मात्र शरद पवार यांच्या काड्या करण्याच्या वृत्तीमुळे अजित पवार यांच्या विजयामध्ये अडचण नक्कीच निर्माण होऊ शकते. अजितदादा पवार यांनी याकडे आत्तापासूनच लक्ष द्यायला सुरुवात करावी. युगेंद्र पवार हे आपल्यापेक्षा अनुभवाने कमी आहेत असं समजून त्यांना हलक्यात घेण्याचा प्रयत्न अजिबातच करू नये. त्याचं कारण असं आहे की युगेंद्र पवार हा फक्त चेहरा आहे. खरी निवडणूक तर अजितदादा पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये होतीये. तेव्हा शरद पवार यांच्या सगळ्या राजकारणाचा अजितदादा पवार यांना अंदाजा आहे. तरी अजितदादा पवारांनी जास्तीत जास्त सावध राहायला हवं. हीच सध्या त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. शरद पवार यांनी जे फुटीचं राजकारण केलं, जे वजाबाकीचं राजकारण केलेलं आहे, तीच वजाबाकी आता त्यांच्या नशिबामध्ये नियतीने वाढवून ठेवलेली आहे. आणि म्हणूनच वयाच्या या टप्प्यावर आल्यानंतर त्यांनीच उभा केलेला पक्ष फुटताना बघावा लागलेला आहे. आयुष्यभर यांनी जे पेरलं तेच यांच्या घरामध्ये उगवलेलं आहे. मित्रांनो, नियतीचं चक्र आहे, कर्माचं फळ आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. ते प्रत्येकाला फेडावंच लागतं. म्हणूनच आपण कधीही आपला धर्म, शास्त्र, नीती, संस्कार आणि संस्कृती कधीही विसरायची नसते. आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ती द्यायची असते. म्हणूनच प्रपंच परिवाराने महाप्रपंच सोबतच हिंदू प्रपंच हे YouTube चॅनल सुद्धा सुरू केलेलं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. धर्मशास्त्र, नीती, संस्कार, संस्कृती यांवरचे शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले व्हिडिओज या चॅनलवरून आम्ही सादर करत आहोत. तेव्हा हिंदू प्रपंच या YouTube चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करा आणि हिंदू प्रपंच या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कदाचित महाप्रपंच हे YouTube चॅनल बंद पडल्यानंतर आपला संपर्क होण्यासाठी हे एकमेव माध्यम आहे. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात हिंदू प्रपंच या YouTube चॅनलशी जोडले जा. अजून जर महाप्रपंच या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, युगेंद्र पवार हे अजितदादा पवार यांच्यासाठी खरंच खूप मोठं आव्हान आहे का? बारामतीमध्ये अजितदादा पवार जिंकतील की युगेंद्र पवार जिंकतील? तुमचं यावर काय मत आहे हे सुद्धा कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय. तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.